श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण जेव्हा देव तुमच्या घरात वास करतात तेव्हा कोणते शुभ संकेत मिळतात याची माहिती पाहणार आहोत. जेव्हा तुमच्या घरात देव समान सकारात्मक ऊर्जेचा किंवा प्रत्यक्ष देवाचा वास असतो तेव्हा पहाटे शरीरात कंपन होणे, देवघरातून गोड सुगंध येणे, सतत शांतता जाणवणे आणि अचानक धनलाभाचे संकेत मिळणे यासारखे शुभ लक्षणे दिसतात. अशा घरात आपोआप तुळशीचे रोप उगवणे, लहान मुलांचे देवघराकडे बघून हसणे आणि घरातील कलह मिटून सुखशांती नांदणे हे देखील देव वास्तव्याचे संकेत आहेत. देव समान ऊर्जेचा वास असल्याचे प्रमुख संकेत. ब्रह्ममुहूर्तावर जाग येणे. रोज सकाळी 3 ते 5च्या दरम्यान अचानक जाग येणे ज्याला ब्रह्ममुहूर्ताचे संकेत मानले जाते. पहाटे कंपन जाणवणे. पहाटे किंवा संध्याकाळी शरीरात सूक्ष्म कंपने जाणवणे हे देवदूत किंवा सकारात्मक शक्तीचे लक्षण आहे. घरात सुगंध येणे. देवाच्या खोलीत किंवा मंदिरातून अचानक सुगंधी फुले किंवा चंदनाचा वास येणे जे देवाच्या उपस्थितीचे संकेत आहे. तुळशीचे आपोआप उगवणे. तुमच्या कुंडीत किंवा अंगणात तुळशीचे रोप स्वतःहून आणि हिरवेगार उगवणे हे माता लक्ष्मीच्या कृपेचे संकेत आहेत. प्राण्यांचे आगमन. पूजेच्या वेळी किंवा सकाळी घरात अचानक गाय, कावळा किंवा घुबड दिसणे हे लक्ष्मी कृपेचे संकेत मानले जातात. लहान मुलांचे वर्तन. घरातील लहान मुले कोणत्याही कारणाशिवाय देवघराकडे बघून हसतात किंवा हात दाखवतात कारण त्यांना ती सकारात्मक ऊर्जा जाणवते. स्वप्नात देव दिसणे. स्वप्नात मंदिर, पूजा किंवा देवाची मूर्ती दिसणे हे देखील उत्तम संकेत आहेत. इतर लक्षणे. घरातील सदस्य प्रसन्न राहतात, नकारात्मकता दूर होते, आर्थिक अडचणी अचानक दूर होऊ लागतात, कुलदेवतेचे अस्तित्व जाणवते. वरील माहिती धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक समजुतीवर आधारित आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.